मनापासून, तशीच फायनली खेळून दाखवून द्यायचं आहे की हम भी किसी से कम नाही. सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. सप्तशृंगी विरुद्ध आता सुरू असलेला सामना सप्तशृंगी विरुद्ध लोकमान्य प्रतिष्ठान. दोन्ही संघाला अतिशय महत्त्वाचा सामना, कारण आपण जर हा सामना जिंकता तर नक्कीच अंतिम सामन्यात प्रवेश करत आहात. अतिशय सुंदर असे खेळाडू दोन्ही संघात आहेत. गोलंदाजही सुंदर आहेत, फलंदाजही सुंदर आहेत. त्याचप्रमाणे आमचे मित्र दीपक माने, सुंदर अशी फिल्डिंग. पहिल्या षटकातला पहिला चेंडू, दुसरी सेमीफायनल. आणि अवांतर धाव, धाव संख्या 1. पहिल्या षटकातला पहिला चेंडू. सप्तशृंगी विरुद्ध लोकमान्य प्रतिष्ठान सुरू असलेला सामना. गोलंदाज अजय, पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. पहिल्या षटकातला पहिला चेंडू. सुंदर अशी चोरटी धाव घेण्यात यशस्वी फलंदाज. 1 बॉल 2 धावा. एक चेंडू 2 धावा. पुढील फलंदाज रोहित, पाहूया आपल्या संघासाठी. आणि सुंदर असा चेंडू, फलंदाजाला काही कळला नाही. सुंदर अशी गोलंदाजी, 2 चेंडू 2 धावा. अजय, सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी. सुंदर असा चेंडू. पहिल्या षटकातला तिसरा चेंडू. अवांतर धाव, धाव संख्येत भर. धाव संख्या 3. 2 चेंडू 3 धावा. पुढील चेंडू अजय आपल्या संघासाठी. आणि सुंदर असा आणि चौकार. चेंडू 7 धावा. स्ट्रेट ड्राइव्ह, 4 रन, चौकार. आपल्या फलंदाजीतून सुंदर असा फटकार रोहित याच्याकडून आपल्या संघासाठी. 3 चेंडू 7 धावा. सुंदर अशी चोरटी धाव घेण्यात यशस्वी. पुन्हा एकदा 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. 12च्या सरासरीने पुढे प्रयत्न करताना लोकमान्य प्रतिष्ठान. पुढचा चेंडू, पहिल्या षटकातला 5वा चेंडू. अवांतर धाव वाईट. धाव संख्येत भर. धाव संख्या 9. अतिशय सुंदर असे गोलंदाजी अजय याच्याकडून, त्याचबरोबर फलंदाजी सुद्धा. आणि एक धाव घेण्यात यशस्वी. सुमेश कडून एक धाव चोरण्यात यशस्वी. सुमेश झालेला आहे. 5 चेंडू 10 धावा. रोहित, पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. आणि सुंदर असा फटकार, परंतु पंचांचा निर्णय बरोबर. 1 ओव्हर 11 बिनबाद. 1 ओव्हर 11. सुंदर अशी फलंदाजी दोन्ही फलंदाजाकडून आपल्या संघासाठी. आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन मैदानावर उतरलाय की आम्हाला फायनल ही गाठायचीच आहे.
रोहित आणि सुमेश अतिशय सुंदर असे फलंदाज आपल्या संघासाठी लढवत आहेत मैदानावरती. मूर्ती लहान कीर्ती महान असा खेळाडू अक्षय, पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. अक्षय, पहिला चेंडू. सुंदर, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. आणि मी पहिलाच बोललो मूर्ती लहान पण दाखवली आहे. अक्षय सुंदर अशी गोलंदाजी. पहिली विकेट आपल्या संघाला घेऊन दिली आहे त्यांनी. अतिशय सुंदर गोलंदाजी. आणि थोडासा महागडा खेळाडू सुमेश तंबूच्या मार्गाने. आणि आमचे लाडके आणि आमच्या विभागाचेच खेळाडू यश पालव, अतिशय सांताक्रूजचा अतिशय धडाडीचा खेळाडू आहे हा वाकोला यश पालव. 8 थराचा जो सलामी मनोरा उभा करण्यात त्याचा हात आहे वाकोला ब्रिज. अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज. 8 थराचा मनोरा. 2 बॉल 12, 2 चेंडू 12. अतिशय सुंदर असा खेळाडू आहे हा यश पालव. एक धाव घेण्यात यशस्वी यश पालव. सुंदर असा खेळाडू. त्याचबरोबर रोहित, अतिशय संयमाने खेळणारा खेळाडू एकता बॉईजचा आपल्या संघाला. पुढचा चेंडू आणि सुंदर असा फटका आणि झणझणीत चौकार. डीजे नेहमी खेळाडू आपल्या संघासाठी नेहमी खंबीरपणे उभा राहणारा आपल्या संघाला. आणि अवांतर धावेत भर. धावसंख्या 18. 4 चेंडू 18 धावा. दुसरा सेमीफायनल लोकमान्य विरुद्ध सप्तशृंगी. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि फिल्डिंगही त्याचबरोबर सुंदर. एक धाव घेण्यात यशस्वी. पुन्हा एकदा यश पालव. अक्षय आणि अवांतर धावेत भर. धाव संख्या 20. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धाव संख्या 20. अक्षय नवदीपच्या एंडनी. आणि सुंदर एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. 2 ओव्हर 21 धावा. एक गडी बाद. 2 ओव्हर 21 धावा. 10.5च्या रन रेटनी वाटचाल करताना लोकमान्य प्रतिष्ठान. आणि अतिशय उत्कृष्ट गोराई चारकोप, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करणारा आशिष. पाहूया आपल्या संघासाठी काय प्रयत्न करतात. 2 ओव्हर 21 धावा. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन आशिष नवदीपच्या एंडनी. त्याच्या समोर अतिशय तडफदार खेळाडू यश पालव. पहिला चेंडू अवांतर धाव. 22. 2 ओव्हर 22. सुंदर असा फटका परंतु सुंदर अशी फिल्डिंग. आपल्या हाताला दुखापत असताना सुद्धा मैदानावर जेव्हा खेळाडू खेळतो त्याच्यावरून दिसून येते आपलं क्रिकेटचं असलेलं प्रेम. आणि गडी बाद.
आशिष याच्याकडून आपल्या संघाला सप्तशृंगी विरुद्ध लोकमान्य प्रतिष्ठान सुरू असलेला सामना, अतिशय सुंदर असा सामना आणि पुढील फलंदाज सुयोग. धावसंख्या 22, 2 गडी बाद 22, 2 ओव्हर 2 बॉल आणि सुंदर अशी एक धाव घेण्यास यशस्वी सुयोग. 3 चेंडू 23 धावा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्या हाताला दुखापत असताना या चांगल्या गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहे आशिष. सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी, कारण अतिशय महत्त्वाचा हा सामना आहे दोन्ही संघाला. सुंदर अशी गोलंदाजी, एक धाव घेण्यात यशस्वी रोहित. धाव संख्येत भर, धाव संख्या 24, 4 चेंडू 24 धावा. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. आशिष सुयोग. पाहूया पुढचा चेंडू आणि चौकार. आणि एक धाव घेण्यात यशस्वी. सुंदर अशी फिल्डिंग. 3 ओव्हर 30 धावा. 10च्या रन रेटनी लोकमान्य प्रतिष्ठान वाटचाल करत आहे. 3 ओव्हर 30 धावा. शेवटचं षटक पाहूया कोण टाकते. अतिशय महत्वाचं षटक असेल हे. पंच लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. शेवटचं षटक आणि कर्णधार आशिषनी मयूर याच्यावरती जिम्मेदारी दिलेली आहे. 30 रन झालेले आहेत. 3 ओव्हर 30. मयूर पाहूया आपल्या संघासाठी काय गोलंदाजी करतात. त्याचबरोबर सुयोग फलंदाजीला आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. पहिला चेंडू आणि झणझणीत चौकार आणि पंचांचा निर्णय नो बॉल. अतिशय सुंदर असा फटकार सुयोगच्या बॅटीतून. नो बॉल आणि 4 धावा. 5 धावा मिळतील. अतिशय सुंदर असा फलंदाज. शेवटचं षटक आणि पुन्हा नो बॉल. पंचांचा आणि पंचांचा निर्णय नो बॉल. पुन्हा एकदा शेन वॉन्टन होता परंतु नो बॉल. चांगला प्रयत्न होता. शेनवॉलला कोणी विसरू शकत नाही. आज नसले तरी त्यांची गोलंदाजी अतिशय सुंदर. मयूर पुन्हा एकदा आणि त्यांनी म्हटलं ना शेनवॉनची आठवण काढली आणि त्यांना आठवण केली वाटते आणि विकेट घेतलेली आहे. सुंदर मयूर.
अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मयूर. मी आत्ताच बोललो शेनवॉन सारखी गोलंदाजी आणि मला वाटते त्यांना वरतून आशीर्वाद मिळाला आणि त्यांनी विकेट घेतली. खूप छान मयूर. अतिशय सुंदर अशी आपली गोलंदाजी आपल्या संघासाठी. आणि एक धाव घेण्यात यशस्वी. सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी मयूर. शेवटचं षटक आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघाला करत आहेत ते. धाव संख्या 37. चार चेंडू शिल्लक आणि आपण अतिशय मोठा असा आजच्या सामन्यातला सर्वात मोठा बिग वाईटच मिळणार आहे आपल्याला, कारण हा वाईट आहे. ओव्हर पंचांचा निर्णय 1 आणि वाईट म्हणजे 2 रन. बरोबर आहे. आपण जास्त मला वाटते आठवण काढली शेनवॉनची. उचकी लागली त्यांना वरतून. अतिशय सुंदर अशी आपली गोलंदाजी आहे मयूर. सुंदर असे गोलंदाज आहात आपण आणि आपण खरोखरच सुंदर गोलंदाजी करत आहात. 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू आपल्या संघासाठी आणि नो बॉल आणि गडी बाद नाही, कारण नो बॉल आहे. पंचांचा निर्णय नो बॉल. धाव संख्या 40. शेवटचे 4 चेंडू 40 धावा. आणि थोडीशी धाव संख्या 44. शेवटचे 3 चेंडू. धाव संख्या 44. पुढचा चेंडू मयूर आणि मला वाटते आता मनसे वॉरियरनी फायनल गाठलेली आहे. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण फायनलला पोहोचलात. आपला प्रवास आपण फायनल पर्यंत घेऊन गेलात. आता फायनल आपण जिंकून दाखवून द्यायचं की हम किसी से कम नाही. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा शेनवॉनचा आशीर्वाद. खरोखरच 2 चेंडू 2 विकेट घेतलेले आहेत त्यांनी. हॅट्रिक चान्स. शेवटचा चेंडू हॅट्रिक चान्स. मयूर पाहूया. आणि एक धाव. 45 धावा झालेल्या आहेत. 46 धावांचं लक्ष्य. पकडतोय 46 धावांचं लक्ष्य लोकमान्य प्रतिष्ठान. या संघाला सप्तशृंगी या संघाने 46 धावांचं लक्ष्य लोकमान्य प्रतिष्ठान या संघाने 46 धावाचं लक्ष्य सप्तशृंगी या संघाला ठेवलेलं आहे. दुसरा सेमीफायनल सामना आणि याच्यानंतर लगेच आपण फायनल सामना खेळणार आहोत. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन. डीजे प्लीज.
विजय. पहिला चेंडू, पहिला चौकार. पाहूया दुसरा चेंडू आपल्या संघासाठी आणि सुंदर चौकार. मी आताच बोललो असलेला सामना आणि एक धाव घेण्यात यशस्वी. 3 चेंडू 9 धावा. चोरटी धाव घेण्यात यशस्वी अक्षय. आता पाहूया अजय आपल्या संघासाठी काय करतात. अमित चौथा चेंडू पहिला षटकाचा. नवदीपच्या एंडनी सुंदर अशी गोलंदाजी. एक धाव घेण्यात यशस्वी. 4 चेंडू 10 धावा. 46 धावांचं लक्ष्य सप्तशृंगी या संघाला. आणि गडीबाद. आणि गडीबाद. पंच वाईट होता ना आताचा. धाव संख्येत भर. धाव संख्या 11. 4 चेंडू 11 धावा. 46 धावांचं लक्ष्य सप्तशृंगी या संघाला. कृपया कोणी पूल हलवू नका. वायर थोडं बांबूपासून लांब राहायचं आहे. वायर तुटली तर आपल्याला सामना थांबवायला लागेल. कृपया बांबूपासून लांब राहा. आणि गडीबाद. कृपया सर्वांना विनंती आहे प्रेक्षकांना की आपण बांबूला हलू नका. वायर निघाली तर आपल्याला सामना थांबवावा लागेल. आपला वेळ जाईल. हॅलो 5 चेंडू 11 धावा. आणि तीन चेंडू 3 आत्महत्या. 3 विकेट रनआउटच्या स्वरूपात. पंच निर्णय द्यायचा आहे. आउट आहे. रनआउट आहे. कृपया पंच निर्णय देतील. सुयोग पंच निर्णय योग्य देणार. अतिशय सुंदर असे पंच आहेत. एकदा जोरदार पंचांसाठी टाळ्या वाजवा. 2 दिवस सातत्याने आपल्याला सर्वांना खेळाडूंना ते मार्गदर्शन करत आहेत.
पंच निर्णय देतील थोड्याच वेळात. स्क्रीनवरती बघतात आहेत ते आहे ना. थ्रो आणि गडी बाद. 1 ओव्हर 11 रन आणि 3 विकेट आणि तिन्ही विकेट आत्महत्याच्या रूपात म्हणजेच रनआउटच्या रूपात. 18 चेंडू 35 धावा. अठरा चेंडू 35 धावा. आणि पुढील फलंदाज दीपक माने. पाहूया आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने दीपक माने पुढील फलंदाज. अतिशय सुंदर असा रनआउट यश पालवनी घेतलाय. याला म्हणतात डोकं लावून रनआउट घेणे. हॅलो. अतिशय मगाचा घेतलेला सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. यश पालवनी घेतलेला रनआउट अतिशय डोक्याने घेतलाय त्यांनी हा रनआउट. इकडे खरोखरच अतिशय सुंदर असा सामना. अंपायरनी खूपच सुंदर मगाचा निर्णय दिलाय. थर्डमॅनच्या दिशेने आणि सुंदर अशी फिल्डिंग आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. आणि पंचांनी निर्णय देतील. पंच अतिशय योग्य असा पंच निर्णय देतील. पंचांचा निर्णय अंतिम असतो नेहमी. कुठल्याही खेळात पंच अतिशय महत्वाची कामगिरी करतात. आणि त्यांनी गडी बाद केला आहे. एक धाव दुसऱ्या धाव घेताना रनआउट झालेला आहे. दुसरी धाव घेताना तीन चेंडू 14 धावा. रोहित 15 चेंडू 32 धावा पाहिजेत. 15 चेंडू 32 धावा सप्तशृंगी संघाला. 15 चेंडू 32 धावा. आणि पुन्हा एकदा रनआउट. चार रनआउट. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग आपल्या संघासाठी.
आणि पुन्हा एकदा रनआउट. पाच रनआउट. अतिशय सुंदर फिल्डिंग. धाव संख्या 14. आत्महत्या 5 झालेल्या आहेत रनआउट या स्वरूपाने. पुढचा चेंडू आणि झणझणीत फिल्डिंग आणि गडी. सुंदर अशी फिल्डिंग. 2 ओव्हर 15. 12 चेंडू 32 धावा. 31 धावा. श्री शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट व नवदीप मित्र मंडळ आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2025 महाशिवरात्री निमित्त पहिलं पर्व. प्रथम पारितोषिक 35,000, द्वितीय पारितोषिक 25,000 व आकर्षक सुंदर अशी ट्रॉफी. अवांतर धाव. सव्वीस फेब्रुवारीला आपली महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी असणारी श्री शंभू महादेवांची पालखी कोराईतून निघते दरवर्षी. याही वर्षी आपण सर्वांनी यावे मी आपणास आताच आमंत्रण देतो. मंडळाचं हे 30वं वर्ष आहे. अतिशय सुंदर अशी मेहनत करून मंडळाने भव्य दिव्य आपण जे सामने पाहतो ही सर्व मेहनत ही नवदीपच्या मुलांची आहे. त्याचबरोबर मंडळातील कार्यकर्त्यांची आहे. या सर्वांच्या मेहनतीने आज आपण भव्य दिव्य हे कार्यक्रम इकडे आयोजित करतो या नवदीपच्या मैदानावर. गोराईतील अतिशय संयमाचं मंडळ असं नवदीप मित्र मंडळाची ओळख नेहमी खासदार आमदार यांच्याकडून नेहमी होत असते. कारण त्यांचं असलेलं शिस्तबद्ध आणि कामाचं स्वरूप याच्या जोरावर नवदीप मित्र मंडळ नेहमी रक्तदान शिबिर पासून नेहमी मोठमोठे छोटमोठे कार्यक्रम या मैदानावर करीत असते. आणि आपल्या गोराईतील विभागातील सर्व नागरिकांचा असलेला सहभाग याच्या आशीर्वादानेच हे सर्व घडत असते. पुढचा चेंडू वाईट. 10 बॉल 27 धावा आणि गडी बाद. चेंडू 27 धावा. धाव संख्या 19. 7 गडी बाद 19 धावा. नऊ चेंडू 27 धावा. सप्तशृंगी या संघासाठी पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच अतिशय योग्य असे मार्गदर्शन करतात. पंचांनी अतिशय योग्य पंच आपला निर्णय कळवायचा आहे. वाईट. 20 धावा. चार चेंडू शेवटचे 2 चेंडू. 1 मिनिट. 3 बॉल सॉरी 3 बॉल.
आणि गडी बाद वाईट आणि एकवीस धावा विकेट आड गेलेल्या आहेत. शेवटच्या 2 विकेट आहेत. हॅलो प्रेक्षकांना विनंती आहे शांतता ठेवा थोडी. आणि शेवटचा खेळाडू शेवटची विकेट आहे. 8 चेंडू 25 धावा. प्रत्येक सामन्यासाठी आपण मॅन ऑफ द मॅच ठेवलेला आहे. पहिल्या वर्षी आपण एवढा भव्य दिव्य कार्यक्रम करतो, पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा जोराने करू. फक्त तुमच्या सर्वांचं खेळाडूंचं असलेलं आम्हाला मार्गदर्शन. आणि प्रथमच ऑल आउट झालेला आणि लोकमान्य